हॅलो मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे कोठार रिव्हिजनमध्ये. आणि आता आपण आपल्या मालिकेच्या सांगतेकडे वळतो आहे आणि खूप इमोशनल सगळ्यांना वाटतं आहे, कारण सगळे एकत्र काम करत होते आणि बरेच दिवस झाले. तर हे वासंती कॅरेक्टर जे आता अख्ख्या महाराष्ट्रात जी ओळख झाली आई, तर काय वाटतं तुम्हाला, कसं काय, तुम्हाला काय दिलं आणि तुमच्या काय आठवणी आहेत या विषयी? थोडंसं आधी जाऊन जरा सांगते की कोठा रिव्हिजन हे मला माझ्या माहेरासारखं वाटतं. कारण कोठा रिव्हिजनमध्ये मी आता जवळजवळ 5वी सिरियल करते. दुसरी गोष्ट, ह्या मालिकेचं वैशिष्ट्य असं की ती स्टार सोबत आहे, प्लस माझं आवडतं प्रोडक्शन आहे, म्हणजे स्टार प्रवाह आणि कोठा रिव्हिजन हे दोन्ही फायदे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे मी आदिनाथ सोबत काम करते. आदिनाथ माझा मुलगा दाखवला होता, सो त्यामुळे मला अजूनही ते छान वाटलं. 3 गोष्टी आहेतच. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सिरियलमध्ये ना खूप अटॅचमेंट पण झाली. प्रत्येक सिरियलचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. ह्या सिरियलचं असं झालं की वर्कशॉपला आम्ही तिघंजण होतो. मी, नेहा आणि सोनाली. सो तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आमचा बॉन्ड इतका चांगला होईल, म्हणजे आम्ही इतक्या छान मैत्रिणी होऊ. सोनालीशी माझी खूप वेगळी अटॅचमेंट आहे. नेहाशी खूप वेगळी अटॅचमेंट आहे. आणि आता इथे मी आई कॅरेक्टर करत असेल तरी सेटवर तुम्ही कोणालाही विचारलं तरी सगळ्यात जास्त मस्ती मी करते, हे तुम्हाला माहिती आहे. पण तरी सुद्धा प्रेमळ आई म्हणजे मला 50% लोक आईच हाक मारतात. सो इथे एक वेगळं वातावरण आहे, वेगळी एनर्जी आहे. सुरुवातीपासूनच मनीष सरांकडे काम करायचं म्हणून मला खूप उत्साह, आणि सुरुवातीला असं प्रेशर पण असतं, काही दिवस उत्साह पण असतो, कारण इतक्या मोठ्या व्यक्तीच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आपण काम करतो. आपलं काम चांगलं व्हायला पाहिजे. आपल्या कामाला म्हणण्यापेक्षा आपल्या सिरियलचं नाव छान झालं पाहिजे, सिरियल छान झाली पाहिजे, की आपल्याकडनं आपला एक भाग तिथे असला पाहिजे, की आपलं कॅरेक्टर छान झालं. माझं नवऱ्याचं नाव नागेश्वर अजय करतोय. तर अजय आणि आम्ही एका सिरियलमध्ये काम करत होतो, त्यामुळे आमचं ट्युनिंग पटकन जमलं. कल्पनात असं वाटलं होतं, पण अजिबात नाही. ती पण खूप छान आहे. आम्ही खूप छान मैत्रिणी झालो होतो. अतिशय प्रेमळ आहे. तीही खूप उडी आहे. तिला खूप छान छान करून सगळ्यांना खाऊ घालायला आवडतं. तिसरं म्हणजे नेहा. नेहा आता नेहा आणि माझं, आम्ही एकाच रूम मध्ये असतो. सो तिचं आणि माझं वेगळ्याच लेवलचं नातं झालंय. म्हणजे आता आपल्याला असं वाटतं की एक लीड करणारी व्यक्ती ही नंतर सिरियल बंद झाल्यानंतर आपल्याशी बोलेल का, असं खूप वेळा होतं, कामापुरतं बोलणं होतं वगैरे, पण तसं नाहीये. नेहाशी माझं इतकं छान कनेक्शन झालंय. नेहाच्या घरातले सगळे लोक, म्हणजे जेव्हा असं कळलं तेव्हा आमच्या डोळ्यातनं, फक्त आम्ही दोघींनी एकमेकांकडे पाहिलं, डोळ्यातनं पाणी आलं. सो तिचं माझं बॉन्डिंग वेगळंच आहे. आदिनाथ अतिशय सॉफ्ट हार्टेड आहे. त्याच्यानंतर खूप इमोशनल आहे. समोरच्याचा खूप विचार करतो. म्हणजे माझ्या बोटाचं फ्रॅक्चर झालं होतं, त्या सीनमध्ये चुकून असं त्याला धक्का लागला तर बिचारा म्हणा, नाही सॉरी मी बर्फ पाठवतो, मी स्प्रे पाठवतो. इट्स ओके ते झालंय बरं, पण ते थोडं धक्का लागला, थोडं दुखतं. पण मला म्हणजे हे स्पेशली सांगायचं आहे की आदिनाथ माणूस म्हणून अतिशय उत्तम आहे. असं जमलेलं असतं ना, एक आपण इतके महिने काम करतो, एका महिन्यात पण जमू शकतं. कोणाकोणाचं किती वर्ष काम केलं तरी जमत नाही. पण आमच्या इथे फार कमी वेळामध्ये, आणि आम्ही वेगवेगळ्या दिशेची माणसं एकत्र येऊन सुद्धा आमचं चांगलं जमलं होतं. मी मिस करेन ते जेवणाचं टेबल, मिस करेन मी तो प्रचंड मोठा वाडा, मिस करेन नागेश्वरचं वासंती वगैरे, ते सगळं मिस करेन, कारण मी पण तसं कॅरेक्टर पहिल्यांदाच केलं होतं. सोनालीचं प्रेम मिस करेन. सोनालीचं एक कौतुकाने खाऊ घालणं असताना सगळ्यांना, ते मिस करेन. नेहाचं बालपण, चापलुसीपणा, प्रेमळपणा, ते मिस करेन. ओव्हरऑल माझा हा प्रवास अमेझिंग, फॅन्टॅस्टिक, खूप छान. या प्रवासातनं मला खूप काही मिळालं, खूप काही शिकले. नाव जर घेतलं गेलं नसेल तरी मला माफ करा, पण सगळ्यांची मी ऋणी आहे. सगळ्यात मेन आमचे महेशजी, स्टार प्रवाह चॅनल. सो
थँक्यू सो मच. आणि एकदा परत सांगते की हा शेवट नाही, ही नवीन भव्य सुरुवात आहे. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला एंटरटेन केलं आणि असंच पुढच्या कथेमध्ये पण आपण भेटू, एंटरटेन करा. नक्कीच नक्कीच. कोठारे विजनतर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू 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 कोठारे विजन, थँक्यू स्टार प्रवाह, थँक्यू सगळी कोठारे विजनची टीम आणि ऑफकोर्स थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.